थँक्यू सो मच सूरज. काही काही व्यक्ती असतात जे तेव्हा म्हणजे ते जेव्हा बोलायला लागतात तेव्हा आपल्याला सारखं नुसतं ऐकतच राहावंसं वाटतं आणि आय थिंक पानसे सर त्यापैकीच एक आहेत. थँक्यू सो मच सर फॉर युअर गायडन्स अँड मार्गदर्शन. हे पॅनल डिस्कशन आपण सुरू करण्याआधी जसं ॲक्च्युली सचिन आणि प्राजक्तांनी सगळ्या मान्यवरांची ओळख करूनच दिली, पण मी थोडक्यात रूपरेषा सांगतो आपल्या सगळ्यांना. आपण एक 20 मिनटं चर्चा करणार आहोत आम्ही. मी ह्या पॅनलला एक सुवर्ण त्रिकूट असं म्हणेन. ओके, सुवर्ण त्रिकूट म्हणजे गोल्डन ट्रायंगल. बेसिकली आवटे मॅडम जे आहेत ते आपल्या राज्याचं पूर्ण नेतृत्व करत आहेत. ते आपल्याला राज्याचं पर्स्पेक्टिव्ह सांगणार आहेत की स्टेट लेवलला आपण विचार कसे करतो, पॉलिसीज कसे बनवतो, त्यांचं प्रोग्राममध्ये रूपांतर कसं करता येईल. त्याचबरोबर अश्विनी सोनवणे मॅडम आहेत, ज्या ब्लॉक आणि जिल्हा स्तराची माहिती आपल्याला देणार आहेत. आणि त्याचबरोबर संदीप सर, ज्यांनी जसं प्राजक्ता म्हणाली इयत्ता 1ली ते 7वीच्या प्रत्येक वर्गाला शिकवलं आहे. त्यामुळे शाळा स्तरावरती शिक्षकांच्या गरजा काय आहेत, शिक्षक काय विचार करतात, ह्याची माहिती संदीप सर आपल्याला देणार आहेत. तर पुन्हा एकदा मी या पॅनलचं तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू आणि मग डिस्कशनला आपण सुरुवात करूया. चालेल. ओके, विषय सगळ्यांना माहिती आहे का काय आहे ह्या डिस्कशनचा? कोणी सांगेल? वरती दिसतोय. पण नेमकं काय डिस्कस करणार आहोत आपण? कोणी एक जस्ट गेस करेल? हात वरती करून तुम्ही सांगू शकता. ओके, ग्रेट. चालेल, मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो म्हणजे विषयाची. येस. हां. ओके, येस, बरोबर. तर निपुण भारत मिशन जे 2026पर्यंत काही आपल्याला गोल्स अधोरेखित करून देतं, त्या मिशनच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यभर काय अपॉर्च्युनिटीज आणि चॅलेंजेस आहेत ह्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. ओके, मधुकरने सकाळी आपल्याला काही त्याच्या कीनोटमध्ये काही आकडे सांगितले होते असरचे, की हा विषय का गरजेचा आहे. ह्याबद्दलही सगळ्यांना थोडंफार लक्षात असेलच, राईट. आपण बघतोय की 2005 सालापासून ते 2022 आणि आता 23मध्ये आपण आलो आहोत, तरीसुद्धा बेसिक रीडिंग आणि बेसिक गणना ह्या दोन्ही कौशल्यांमध्ये विद्यार्थी अजूनही मागे आहेत. त्यामुळे दिस इज डेफिनेटली अ व्हेरी अर्जंट टॉपिक फॉर ऑल ऑफ अस टू ड्वेल्व इन टू. आणि नॉट जस्ट इन अ वे की आपल्याला सोल्युशन्स काय आहेत, वी ऑल्सो नीड टू लुक ॲट इट फ्रॉम द लेन्स ऑफ सिस्टम. सिस्टमिकली काय करता येईल आपल्याला, गव्हर्नमेंट सिस्टम काय करू शकतं, ह्या दृष्टिकोनातून आपण ही चर्चा आता करणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिला प्रश्न आवटे मॅडम मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही आता गेली 2 वर्ष राज्यस्तरावरून निपुण नोडल ऑफिसर म्हणून पूर्ण राज्याचं नेतृत्व करत आहात. आय थिंक सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की आपल्या भूमिकेत निपुण भारत मिशनला महाराष्ट्रात राबवण्यासाठी काय काय राज्यस्तरावरून आता सध्या प्रयत्न करण्यात येत आहेत, ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती देऊया. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम तर ताराबाई मोडक यांच्या जयंतीचं औचित्य साधून असं सुंदर हे जे काही चर्चासत्र ठेवलं आहे त्याबद्दल मी आयोजकांचे खूप मनपूर्वक त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते. आणि आता माननीय डॉक्टर रमेश पानसे सरांनी अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण असं विवेचन अभ्यासपूर्ण असं केल्यानंतर खरं म्हणजे आम्ही त्यांच्यासमोर बोलत आहोत. फक्त मला इथे आता निपुण भारत अभियान हे जे NEPच्या धोरणानुसार जे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हे NEPमध्ये अधोरेखित केलं गेलं आहे की आवश्यक अशी पूर्वतयारीची अट म्हणून ते आपल्याला हाती घ्यायला हवं आणि म्हणून निपुण भारत मिशन हे पुढे आलं. आणि 5 जून 2021 रोजी राष्ट्रीय स्तरावर याचं लॉन्चिंग झालं आणि त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये 27 ऑक्टोबर 2021चा जो आपला शासन निर्णय आहे महाराष्ट्राचा, त्यावेळीपासून आपलं काम सुरू झालं. आणि सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य आहे की असा स्वतंत्र GR आपला निपुण भारतसाठीचा काढला गेला. आणि त्यानंतर मग जे काही स्ट्रक्चरल त्याचे गोष्टी आहेत की जसं स्टेट PMU असेल म्हणजे आणि स्टिअरिंग कमिटी, सुकाणू समिती आणि PMU समिती ह्या स्थापन केल्या गेल्या की ज्याच्यामध्ये आपले MPSPमधले SPD सर जे माननीय कैलास पगारे सर आहेत हे याचे मिशन डायरेक्टर आहेत आणि संचालक SCRT हे PMUचे सदस्य सचिव आहेत. अशा पद्धतीची यंत्रणा अस्तित्वात आली.
त्याचबरोबर सर्व जिल्ह्यांमध्ये DPMU झालेले आहेत आणि DTF आणि ATF म्हणजे अकॅडमिक टास्क फोर्स आणि डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स हे निर्माण करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर मग जी आपली कामाला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये जसं आत्ता आपण म्हणतो की निपुण भारत अभियान सक्सेस करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सध्या काय सुरू आहे, परंतु हे निपुण भारत येण्यापूर्वीसुद्धा म्हणजे यापूर्वी काहीच काम नव्हतं अशातला भाग नाही. म्हणजे हेच पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासाठी महाराष्ट्रामध्ये खूप काही काम झालेलं आहे. जसं बालशिक्षणाचा इतिहास सरांनी सांगितला त्याचप्रमाणे हे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याच्यासाठी SCRTच्या माध्यमातून यापूर्वीही जसं प्रारंभिक वाचन वाचनाच्यासाठीचं असेल, समजपूर्वक वाचन अभियान असेल, आनंदायी वाचन कार्ड, अशा अनेक उपक्रम घेतले गेले आहेत. आणि त्यालाच आपण मग त्यासाठी सुरुवातीला तर आपण हे टास्क केलं की असे जे कार्यक्रम आहेत जसे गणित संबोध प्रशिक्षण, त्यासाठीच्या भाषा आणि गणिताच्या साहित्यपेट्या, हे जे काही सगळं साहित्य तयार झालं आहे तर हे आणि निपुण भारत अभियान तर याचे LOs जे आहेत लर्निंग आउटकम तर याच्याशी हे कसं अलाइन करता येईल पूर्वीचे आपले जे काही उपक्रम आहेत तर ते मॅपिंग करण्यासाठी एक व्हिजनिंग वर्कशॉप आम्ही घेतलं SCRTच्या माध्यमातून की ज्याला युनिसेफने पण सपोर्ट केला होता. तर हे आपण पहिल्यांदा मॅपिंग करून घेतलं की असे कोणकोणते उपक्रम आहेत तेही आपल्याला पुढेही ते चालू ठेवता येऊ शकतात. पूर्णपणे सर्वच काही नव्यानं करायचं आहे अशातला भाग नाही. फक्त याच्यामध्ये फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी आणि निपुण भारत याच्यामध्ये काय फरक आहे तर निपुण भारतचे 3 गोल आहेत. हे फाउंडेशन लिटरसी आणि न्यूमरसीमध्ये आपल्याला फक्त दिसतं की वाचन आणि संख्याज्ञान, परंतु त्याच्या पलीकडे निपुण भारत काही सांगतं आहे. फक्त निपुण भारत का सपना हर बच्चा समजे भाषा और गणना इतकंच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन या बालकाचा सर्व दृष्टीने विकास होणं हे निपुण भारतमध्ये अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे जे 3 गोल आहेत त्याचे की पहिलं गोल आहे हेल्थ अँड वेलनेस, दुसरं आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेटर म्हणून तो विकसित झाला पाहिजे, आणि तिसरं आहे की इन्व्हॉल्व लर्नर. तर हे 3 गोल आणि ह्या 3 गोलच्या अंतर्गत वेगवेगळ्या लर्निंग आउटकम्स आहेत की त्या सर्व विषयांशी त्याच्यामध्ये समावेश सर्व विषयांचा येतो आहे. म्हणजे भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास वगैरे या सगळ्या विषयांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. तर मग या सगळ्याचा विचार करून SCRT स्तरावरून अनेक काही गोष्टी उपक्रम काही TLMची निर्मिती ही केली गेली आहे की जसं आम्ही या LOsच्या अलाईन मराठी, गणित, इंग्रजी, उर्दू या विषयांसाठी कृतीपुस्तिका तयार केल्या आहेत की ज्या पूर्ण प्रत्येक मुलापर्यंत म्हणजे ज्या शासकीय शाळा आहेत आमच्या 65,000 जिल्हा परिषद, महानगरपालिका वगैरे त्यातल्या प्रत्येक मुलापर्यंत ही कृतीपुस्तिका गेलेली आहे. त्याचबरोबर याच्यासाठीचं ही कृतीपुस्तिका कशी वापरावी, फक्त कृतीपुस्तिका देऊन उपयोग नाही तर ती कशा पद्धतीने शिक्षकांनी वापरावी याच्यासाठीचा एक व्हिडिओसुद्धा तयार करून शिक्षकांपर्यंत तो पोहोचवलेला आहे. त्यानंतरचा एक महत्त्वाचं एक इनिशिएटिव्ह सांगता येईल की विद्याप्रवेश. जसं आता हा बालशिक्षणाचा उल्लेख केला गेला आणि आपल्याला त्याच्यावर खूप मोठं जसं 3 वर्ष प्री प्रायमरी आणि पहिली दुसरी हा जो आपल्याला आता अलाईन करायचा आहे तर त्यासाठी NCERTच्या गाईडलाईन फक्त नुसत्या भाषांतरित करून नव्हे तर आपल्या महाराष्ट्राच्या स्पेसिफिक आपण विद्याप्रवेश तयार केला जो 3 महिन्यासाठी म्हणजे इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या मुलांसाठी आपण विद्याप्रवेश केला. आणि तो शिक्षकांसाठी स्वतंत्र हस्तपुस्तिका आणि विद्यार्थ्यांसाठी कृतीपुस्तिका अशा पद्धतीने हा विद्याप्रवेश मराठी आणि उर्दू माध्यमाच्या सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपण तो दिलेला आहे. आणि याचे खूप चांगले रिझल्ट या विद्याप्रवेशचे आम्हाला शिक्षकांकडून त्याचे फीडबॅक मिळालेले आहेत. त्याचबरोबर विद्याप्रवेशच्या अगोदर आपल्याला बालशिक्षण विभागामार्फत SCRTच्या पहिले पाऊल म्हणजे शाळापूर्व तयारीसाठी पण खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी झालं आणि यावर्षी सध्याच ते शाळापूर्व तयारीचं कामही सध्या सुरू आहे. त्याचबरोबर ग्रेडेड बुक्स म्हणजे स्तराधारित वाचन साहित्य मुलांसाठी देणं की मुलांना त्यांच्या वयोगटानुसार पुस्तकं वाचायला मिळाली पाहिजेत तर याचंही खूप चांगलं काम SCRTमध्ये केलं गेलं. माझे सर्व सहकारी इथं आहेत की ज्यांनी माझ्यासोबत हे काम केलेलं आहे. म्हणजे याच्यासाठी खरोखर म्हणजे अनेक संस्थांना आम्ही जाहिरात देऊन बोलावलं की जिथे हे असं स्तराधारित वाचन साहित्य तयार केलं जातं आणि मग एक समिती करून त्याचे निकष तयार करून ते साहित्य आम्ही निवडलेलं आहे. मग त्याच्यामध्ये रूम टू रीड, एकलव्य, प्रथम अशा अनेक NGOंनी किंवा अशा संस्थांनी जी पुस्तकं दिली ती आम्ही तपासली, पाहिली, काही त्याच्यामध्ये आवश्यक बदल केले आणि ते आता यावर्षी मुलांपर्यंत ते जाणार आहे.
म्हणजे अशा मला वाटतं केस स्टडीने काय काय केलं हे सांगायला वेळ पुरणार नाही. आणखी काही गोष्टी याच्यामध्ये राहिल्या असतील तर मी त्या आणखी ओघाने सांगेन. थँक्यू सो मच मॅम. आय थिंक तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समराईज पण केलं की निपुण भारतचे गोल पण काय आहेत. कारण का आपण सकाळपासून म्हणजे फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी असंही ऐकत आहोत, पण जो गोल 1 आहे ओव्हरऑल हेल्थ अँड वेलबिंग आणि लाईफ स्किल्स इन स्टुडंट्स, दॅट्स अ व्हेरी क्रिटिकल कंपोनंट. थँक्यू फॉर समरायझिंग दॅट. मला अजून एक पण सांगायला आवडेल की जे काही SCRTने पुस्तिका बनवलेल्या आहेत त्या SCRTच्या वेबसाईटवर अवेलेबलसुद्धा आहेत. त्यामुळे जर कोणाला त्या पाहायच्या असतील तर तुम्ही प्लीज ते पाहू शकता. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मॅम जे तुम्ही म्हणालात, मला वाटतं की FLN मिशन किंवा हे पूर्ण काम हे निपुण भारत मिशन आल्यामुळे महाराष्ट्रात सुरू नाही झालं, तर त्याच्या आधीपासून सुरू आहे. आणि आय थिंक आज इकडे खूप सारे दिग्गज इकडे प्रेझेंट आहेत ज्यांनी त्याच्यावरती काम केलं आहे. लोकरे मॅम आहेत, पानसे सर आहेत, बनकर सर आणि सगळेच इकडे प्रेझेंट आहेत. त्यामुळे थँक्यू सो मच मॅम, तुम्ही संक्षिप्तपणे आपल्याला थोडी माहिती दिली. पुढचं त्याच्यावरतीच बिल्ड करता अश्विनी मॅडम मला तुमच्याकडे यायचं आहे. कारण का जो गोल 1 आहे निपुण भारतचा, जिकडे लाईफ स्किल्स आणि हेल्थ अँड वेलबिंगवरती बोललं जातं, आय थिंक यू आर सेटिंग द एक्झाम्पल फॉर द एंटायर स्टेट इन दॅट. तुम्ही जे भोरमध्ये करत आहात त्याच्याने एक खूप आदर्श निर्माण होत आहे की लाईफ स्किल्स विद्यार्थ्यांमध्ये कसे रुजवता येतील. त्याबद्दल आपण थोडीशी माहिती द्यावी की स्वानंदी कार्यक्रम आपला काय आहे. खरं तर स्वानंदी कार्यक्रम करताना असं होतं की करोना काळ होता आणि करोना काळामध्ये मुलं सतत घरी होती आणि त्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावरही तितकाच परिणाम होत होता. आणि आपल्याकडे बऱ्याच वेळेला मुलांच्या मार्कांबद्दल बोललं जातं, पण मुलांच्या भावना, मुलांनासुद्धा ताण असतात, त्यांचं मानसिक आरोग्य याच्यावर नाही बोललं जात. म्हणजे नुसतंच आपण कृतीपत्रिका त्या काळात देऊन चालणार नाहीत, तर मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे. याच्यासाठी अभ्यास करताना शिक्षकांचे गट विविध तयार केले भोरमध्येच. काही गटांनी दिल्ली मॉडेलचा अभ्यास केला, एका गटाने हेरंब कुलकर्णी सरांचा फिनलंडचा कोर्स केला आणि 3-4 गटांनी वेगवेगळे कोर्सेस केले. आणि डॉक्टर श्रुती पानसे मॅडमनी मेंदूविषयक आपल्या शिक्षण आणि मेंदूचा काय भाग असतो, रोल असतो, याच्यावरच्या सगळ्या 750 शिक्षकांची कार्यशाळा घेतली. याच्यामुळे काही आयडिया आमच्या स्पष्ट झाल्या होत्या की मुलांच्या भावनेचा मुलांच्या मेंदूच्या विकासावर आणि अभ्यासावर खूप परिणाम होत असतो. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण युनोसुद्धा आत्ता त्यांच्या ह्याच्यात सांगितलं आहे की 2030पर्यंत मुलांच्या ज्या तणावग्रस्त राहणे, आत्महत्या याचं प्रमाण वाढत आहे. तर सगळ्यांनी त्यांनी जी सूची जाहीर केली आहे त्यात सांगितलं की मुलांच्या भावनांकावर काम करणं हे बुद्धांका इतकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे शाळेतल्या लहान मुलांवर ताण नसतात असं आपण मानतो, पण असं नसतं. त्यांनाही खूप ताण असतात, घरून शाळेत येतानाचे असतात, शाळेत अभ्यास शिकण्याचे असतात. तर हे ताणविरहित अभ्यास शिकण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे, तर आपण बऱ्याच वेळेला आम्ही सुद्धा शाळेत असताना आम्ही 10 वर्ष शिक्षिका होते की लक्ष द्या असं म्हणतो आपण, पण कधी कुठल्या मुलांनी विचारला नाही आहे प्रश्न की लक्ष द्या म्हणजे काय करायचं मॅडम, म्हणजे लक्ष द्या म्हणजे नक्की काय. तर याच्यावर काम केलं आम्ही की लक्ष देणे म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये राहणे, वर्तमान स्थितीमध्ये राहून आपल्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल सजगतेने आणि जागरूकतेने विचार करणे म्हणजे लक्ष देणे. आणि हे कुठेही आपल्याला शाळेत तेव्हा शिकवलं नाही गेलं की खऱ्या अर्थानं आनंदी पद्धतीनं शिकायचं असेल तर त्यांनी आत्ता आहे त्या स्थितीत वर्तमानात राहून आत्ताच्या याच्याबद्दल जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टींचा निरीक्षण करणे, विचार करणे आणि ऐकणे म्हणजे लक्ष देणे. आणि ही जर सवय आपण विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच लावली की लक्ष देणे या कृती आम्ही तयार केल्या. एकूण 18 कृती तयार केलेल्या आहेत. तर या कृती जे तयार करतो आपण, तर लहानपणी ज्या कृती घेतो तर आपल्या सगळ्यांना माहिती की न्यूरॉन्सच्या जोडण्या झाल्यावर शिकणं मुलांचं सुरू होतं. मग या जर कृतींची सवय आपण लक्ष देण्याची म्हणजे सजगतेने जगण्याची जर सवय लहानपणापासूनच मुलांना लावली तर मोठेपणी त्यांना खूप लक्ष द्या असं म्हणायची गरज येणार नाही. आणि यासाठी म्हणजे माइंडफुल ईटिंग, माइंडफुल ब्रीदिंग, माइंडफुल सीइंग, माइंडफुल ड्रॉइंग अशा आम्ही जवळपास 18 कृती तयार केलेल्या आहेत. या कृती 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पातळीवर आहेत. उदाहरणार्थ मी एक कृती अगदी सांगते की माइंडफुल सीइंग, आपण बघणे आणि निरीक्षण करणे यात फरक आहे की नाही. तो फरक माइंडफुल सीइंग म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचं निरीक्षण करा आणि त्या गोष्टीचं निरीक्षण केल्यानंतर त्याच्यावर त्यांना आम्ही बोलायची संधी देतो. या ज्या कृती ज्या आहेत माइंडफुल सजगतेच्या, याच्यामुळे विद्यार्थी स्वतःच्या जाणीवांबद्दल जागरूक होतात
आणि जो विद्यार्थी स्वतःच्या जाणीवांबद्दल जागरूक झालेला असतो त्याचा आत्मविश्वास हा नेहमीच वाढलेला असतो. आणि ज्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे तो स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी तयार झालेला असतो. तो स्वतःबद्दलच संवेदनशील होत नाही, तो त्याच्या आजूबाजूच्या मित्र मैत्रिणींसाठी सुद्धा तितकाच संवेदनशील होतो. आणि हे विद्यार्थी असे गटाने किंवा सगळ्यांचे मिळून किंवा स्वतःचे प्रश्न समस्या सोडवण्याकडे जास्त त्यांचा ओढा राहतो. हा सगळ्यात मोठा फायदा आम्हाला स्वानंदी शिक्षणाने झालेला आहे. स्वानंदी शिक्षणाचा मी एक टप्पा सांगितला आता की माइंडफुलनेस, टू बी ॲट प्रेझेंट, सजगतेने राहणे. याचा दुसरा टप्पा आहे तो म्हणजे आहे आम्ही गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या एकूण 180 गोष्टी तयार केल्या आणि त्या सगळ्या शिक्षकांनीच तयार केल्या. या 180 गोष्टींमध्ये असा विचार केला की गोष्ट फक्त 4 ते 5 मिनिटाची असते. या 4 ते 5 मिनिटाच्या गोष्टीवर कोणी याचं मतितार्थ काय किंवा काय असे प्रश्न विचारायचे नाहीत. तर त्या गोष्टीवर जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांमधून विद्यार्थी स्वतःला जे बोलते करतात, अभिव्यक्त होतात. त्याच्यातून म्हणजे साधी की रुपाच्या शेवयांची गोष्ट किंवा 100 रुपये सापडतात शाळेत त्याची गोष्ट, गोष्ट 5च वाक्याची, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. पण मुलं याच्यातून अभिव्यक्त होतात. बऱ्याच वेळेला आपल्याला असा समज झालेला असतो की अभिव्यक्त होणे म्हणजे शाळांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेणे, ड्रॉइंग, रांगोळी, वक्तृत्व म्हणजे अभिव्यक्त. तर तसं नाही, मुलांना रोजच्या गोष्टीतून बोलायला प्रवृत्त करणे म्हणजे अभिव्यक्त होणे. हा एक आम्ही ठरवून घेतलेली गोष्ट होती. तिसरी आहे गतिविधी. वेगवेगळ्या कृती आहेत त्या छोट्या छोट्या कृती मुलांकडनं गटानी करून घेतो जेणेकरून त्यांना गटानी काम करायची सवय लागते. आणि 5वी आहे अभिव्यक्त. अभिव्यक्तमध्ये मी आत्ताच म्हटलं की शाळेत निबंध स्पर्धा आली म्हणजे अभिव्यक्त झालं, हे झालं, ठराविक टॉपिक दिले असं नाही. तुम्हाला रोज शाळेत येताना, तुम्ही घरापासून शाळेपर्यंत आवरून येताना तुम्हाला कोण कोण मदत करतं याच्यावर तुम्ही बोला, याच्यावर बोलायचं. वेगवेगळे नातेसंबंध जे असतात या नातेसंबंधांवर बोलण्यासाठी आम्ही अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रसंग आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. की आपल्याला कधी कधी तुम्ही मित्राला कधी मदत केलेली आहे याच्यावर बोला. बऱ्याच वेळेला परिपाठ जे जिल्हा परिषद शाळांमध्ये होतात याच्यामध्ये अभिव्यक्तीची संधी असते, ती हुशार मुलंच बोलतात. जनरल नॉलेजवर प्रश्न त्याच्यावर बोला याच्यावर. पण याच्यामुळे जी मुलं थोडी मागे असतात त्यांना ती संधी मिळत नाही बोलायची, अभिव्यक्त व्हायची. या गोष्टी असतील किंवा माइंडफुलनेसच्या पण ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही प्रश्न विचारतो की निरीक्षण केलं म्हणजे तुम्ही काय काय केलं सांगा, तुम्हाला काय दिसलं याच्यात. तर हे बोलण्याच्या ज्या संधी वेगवेगळ्या देतो किंवा नातेसंबंधांवर बोला. तर याच्यामुळे सगळ्यांना शाळेत बोलायची संधी मिळते. म्हणजे जी फक्त ठराविक मुलं बोलतात तसं न होता ही बोलायची संधी मिळाल्यामुळे एका मुलाने सांगितलं की त्याची घरी आई दुसरी आई होती, तो आजीकडे राहायचा, मग याच्यावरही तो बोलला तेव्हा त्याला खूप बरं वाटलं शाळेत. म्हणजे असे अनेक गोष्टींचे मुलं ताण घेऊन येतात पण त्यांना अशा प्रसंगातून बोलण्याची संधी जी मिळते त्याच्यामुळे ती जास्त शाळेसोबत कनेक्ट होतात, एकमेकांसोबत होतात आणि शिक्षकांसोबत होतात. आणि अशा ज्या चर्चा असतात त्यानं मुलं जास्त ताणविरहित शिकायला तयार होतात. आम्ही जे म्हणतो स्वानंदी शिक्षण हे शिकायला तयार करण्यासाठीचं आहे. आणि ह्या गेली 2 वर्ष आता आम्ही राबवतो आहे. याचा इम्पॅक्ट स्टडी पण श्रुती पानसे मॅडमनी आम्हाला करून दिलेला आहे आणि तो पाहिजे असेल तर आम्ही व्हॉट्सअपला शेअर करू सगळ्यांना. कारण याचे जे मेंदूवर होणारे परिणाम आहेत याचंही त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या मांडलं आहे. आत्ता एवढं मला बोलता येणार नाही, तो प्लॅटफॉर्म किंवा प्रेझेंटेशन करता येणार नाही, पण असं आहे चालू. अगदीच. आय थिंक मॅम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हा विषय मांडला इकडे. म्हणजे ज्यांना थोडंसं डाऊट आहे, अभिव्यक्त म्हणजे सेल्फ एक्सप्रेस करणं आपल्या भावना आणि त्याचं कनेक्शन मुलांच्या कॉन्फिडन्सशी कसं आहे आणि त्यांचं कॉन्फिडन्स वाढल्यानंतर त्यांचं शाळेशी कनेक्शन कसं स्ट्रॉंग होतं ह्याबद्दलचं खूपच चांगला प्रवास तुम्ही एक आमच्या समोर व्हिज्युअलाइज करायला हेल्प केला. थँक्यू सो मच मॅम. त्याच्याशी जोडून थोडंसं सर मला तुमच्याकडे यायचं आहे संदीप सर. म्हणजे शिक्षक आय थिंक राज्यभर प्रयत्न करतच असतात. प्रत्येक शिक्षकाला वाटतं की आपल्या वर्गातली मुलं शिकायला पाहिजेच, असं कोणतंच शिक्षक नसतं ज्याला ती आपुलकी नसते, बरोबर. थोडंसं मला तुम्हाला सगळ्या शिक्षकांच्या वतीने विचारायचं आहे की आपण ऐकतो आहे की निपुण भारत अभियान आहे, FLN मिशन आहे, पण सध्या शिक्षकांचं मत ह्याबद्दल काय आहे, शिक्षकांच्या गरजा काय आहेत असं तुम्हाला वाटतं शाळा स्तरावर? अगदी खरं आहे. NEPच्या संदर्भातला अवेअरनेस जो आहे तो अजूनही ग्रामीण भागातले जे शिक्षक आहे, विशेषतः खेडोपाडी काम करतात त्याच्यामध्ये पुरेशा प्रमाणात अवेअरनेस नाहीत. हा NEPच्या टीमसोबत मी काम करताना पण सर्वेमध्ये दिसून आलेली गोष्ट आहेत.
निपुणबद्दल म्हणाल तर निपुणबद्दल शाळा पूर्वतयारी काहीतरी अशी गोष्ट आहे की जी आपल्याला मुलांना शिक्त करायची आहेत, अशी एक प्रकारची भूमिका शिक्षकांची आज तर मानसिकतेमध्ये आहेत. मुलांना शिकवायचं आहे 3रीपर्यंत आलं पाहिजे असं म्हणतात. तर शिक्षकांचे प्रश्न असे असतात खाली साधारणपणे की मग आज 75 वर्षात आपलं का करता आलं नाही आहे सर्व, हे तुम्ही 26 सालापर्यंत जर करायचं असं म्हणत असाल तर हे 75 वर्ष का करता आलं नाहीत, हा खरा त्यांचा बेसिक प्रश्न आहे. आणि त्यांची भूमिका जी असते कदाचित ती पॅडागॉजिकली क्लिअर नसेलही, त्याबद्दल त्यांची भूमिका मुळात आपल्याकडे एकूण D.Ed. B.Ed. झाल्यानंतर जो अवेअरनेस शिक्षकांच्या एकूण एज्युकेशनबद्दल यायला हवा असतो तो तितक्या प्रमाणात येताना दिसत नाही. दुर्दैवानं D.Ed. झाल्यानंतर B.Ed. झाल्यानंतर आम्ही तिकडे जे शिकतो ते प्रत्यक्ष वर्गातल्या प्रक्रियेला कुठेही जुळत नाहीत. त्यामुळे आम्हाला लिहिणं आणि वाचता आलं पाहिजे. म्हणजे काय करता आलं पाहिजे, मॅडम जसं म्हणाल्या की आम्हाला म्हणजे वाचन करता आलं पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो त्याचा अर्थच असा असतो की समजपूर्वक करता आलं पाहिजे. पण आपण पुन्हा टप्पे करत असतो मग की पायाभूत आलं पाहिजे, मग पायाभूत आलं की मग त्याला समजपूर्वक आलं पाहिजे. हे आपण केलेले टप्पे जे आहेत ते सुद्धा एका अर्थानं आपला हा पराभव आहेत. परंतु आत्ता मी जे काही शिक्षक म्हणून साळातारा विचार करतो ते एवढंच म्हणतो की पोराला लिहिता वाचता आलं पाहिजे. ते कसं आलं पाहिजे माहीत नाही, पण त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे त्या दृष्टीनं. आणि शिक्षक म्हणून आमची एकूणच सर्वांची मानसिकता अशी आहे की सर म्हणजे तसं कुणाला असं वाटत नाही की एका मुलाला लिहिता वाचता येऊ नयेत, प्रत्येकाला यावं असं प्रत्येकाला वाटतं, शिक्षकाला वाटतं. पण दुर्दैवानं टार्गेट ओरिएंट काम घडताना मात्र कुठे दिसत नाही. याचं कारण असं की एकाच वेळेस अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जाणं, एकाच वेळेस तालुका कार्यक्रम, जिल्हा कार्यक्रम, एकाच राज्याचे कार्यक्रम आणि कुठलाही फोकस खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तर एका टार्गेट फोकस नाही. त्यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये जो जवळचा अधिकारी जो सांगेल ते करणं, वरचा अधिकारी एससीआरटीचं येत नाही, तो बघत नाही. त्यामुळे खालचा बीओ मला जे सांगेल ते करण्याचा माझा कल असतो, कारण तो मला विचारतो. त्या पलीकडे केंद्रप्रमुख असं म्हणलं की मला केंद्रात काहीतरी वेगळं करायचं तर केंद्रप्रमुखच कार्यक्रम करू, बीओनचं नंतर करू, कारण बीओ एकदाच येणार वर्षातून, KP रोज येणार आहे आठवड्यातून एकदा, तर बीओनच्या काम. त्यामुळे फोकस कार्यक्रम जो आहे ना तो असा टार्गेट ओरिएंट तरी आता दिसत नाही. त्यामुळे शिक्षकांची एक भूमिका असते, साहेब जो येईल आणि जो विचार तेच करूया, बाकी करण्याची गरज नाही आहे. गॉड इट. ओके. म्हणजे लोकरे मॅडम आहे, भाषापीठचं इतकं प्रशिक्षण सुंदर केलं राज्यभर, एवढ्या लोकांचं प्रशिक्षण आम्ही केली, पण त्या टीममध्ये होतो आम्ही. जेव्हा सर्वे करायला गेलो ना शाळांमध्ये किती वापरतात, तर लोक म्हणायचे पेटी वापरलीत. मग काय वापरलं, सर्वच वापरली म्हणाले. मग ते पेटीतलं साहित्य कुठे बाकीचं उरलेलं नाही म्हणे, परत पेटीत बसवलं. ते पेटीचं वैशिष्ट्य असं होतं, एकदा खोलली आणि वापरली का पुन्हा पेटी बंद होत नव्हती, ते सामान उरायचं. पण आमचा नियम असा होता की सामान उरलं नाहीत याचा अर्थ वापरली नाहीत, हा साधा गोष्ट होती. पण लोक बिचारे आमचे साहेब विचारतायत, कोणतरी विचारतायत म्हणून सांगितलं पाहिजेत, तर लोक कशालाच नाही म्हणत नाहीत. तुम्ही म्हटले हे करा, काही घेऊन चाललो ना तर आम्ही शिक्षक म्हणतो तुम्ही सांगाल ते करायला तयार आहेत, फक्त विचारायचं नाही काय केलं तर आम्ही नाही. एक मला इथे परत जस्ट मी आवटे मॅम तुमच्याकडे येणार आहे, पण त्याआधी आपल्या सगळ्यांना जर काही विचार असतील किंवा काही प्रश्न असतील ते प्लीज आपण नोंदवून ठेवा. आपण शेवटची 5 मिनटं त्यासाठी डेफिनेटली घेणार आहोत. पण मॅम त्याच्याशीच जोडून मला तुमच्याकडे यायचं आहे आवटे मॅडम. मला माहिती आहे की SCRT स्तरावरती डेफिनेटली नियोजन सुरू आहे शिक्षक सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून. त्याचबरोबर टीचर मेंटर्सच्या पण आय थिंक केडर निर्माण करणं, त्यांचं सक्षमीकरणाचं ही प्रयत्न सुरू आहेत. त्याबद्दल आपलं पुढच्या वर्षीचं नियोजन किंवा ओव्हरऑल आपला आउटलुक त्याबद्दल काय आहे, ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या. आत्ता संदीप सर बोलले आणि त्याला खूपच प्रतिसाद, खूप पुढून टाळ्या आल्या. हां, म्हणजे ती खूपच म्हणजे खरं आहे असं दिसून येते. परंतु मला वाटतं की हे 100% नाही खरं. आता इथे आपल्याला माझ्या एका बाजूला इकडे आहेत मॅडम अश्विनी मॅडम, त्या जे अनुभव सांगत आहेत त्यांच्या तालुक्यामध्ये काय घडतं आहे, आणि सर जे सांगत आहेत, म्हणजे सर जे सांगत आहेत तेही सगळं खोटं आहे असं मला म्हणायचं नाही आहे. परंतु म्हणजे ते घडण्यामागची जे कारण असतं, जी प्रेरणा असते ते महत्त्वाचं आहे. की म्हणजे तिथे जो कोणी अकॅडमिक लीडर आहे तो कशा पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन जातोय, किंवा जे करायचं आहे त्याच्या मागची समज क्लिअर करणं. केवळ मी सांगतोय म्हणून करा असं नाही, तर हे का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, याचे रिझल्ट काय असणार आहेत आपल्याला, हे जेव्हा समजावून सांगितलं जातं आणि हे जेव्हा शिक्षकांना पटतं तेव्हा कोणी बघायला येवो न येवो ते प्रामाणिकपणे करत राहतात असं मला वाटतं. आणि त्यामुळं ते तसे रिझल्ट्स मिळतात. परंतु सर जे सांगत आहेत ते जर तसं खरंच खरं असेल तर खूप ती शोकांतिका आहे आणि ही काही परिस्थिती चांगली नाही असं मला वाटतं. कारण राज्यस्तरावरून जे प्रयत्न केले जातात, संदीप सरांनी लोहकरे मॅडमचा आत्ता उल्लेख केला, आणि मला त्या जेव्हा स्टेटवर होत्या आणि आम्ही जेव्हा डिस्ट्रिक्टवर होतो
तेव्हा असंच म्हणजे स्टेटवरून जे काही सांगितलं जातं ते खूप चांगल्या पद्धतीने खालपर्यंत जावं यासाठी राज्यातल्या अधिकाऱ्यांची जी तळमळ असते की जो आपण कोणताही कार्यक्रम घेतो तर तो पोहोचतोय का, किंवा आम्ही सुद्धा आता जेव्हा शाळेत जातो तर मी आत्ता ज्या कृतीपुस्तिकांचा उल्लेख केला तो तिथे जाऊन जर मला त्या दिसल्या, मुलांच्या हातात दिसल्या, ते जर काही होत असलेलं दिसलं तर आपल्याला खूप आनंद होतो. आणि त्या जर बंदिस्त करून ठेवल्या असतील, कुठंतरी नुसत्याच कपाटात असतील, तर मग त्या कृतीपुस्तिकांचा काहीच उपयोग नाही ना. की तो करताना आम्ही संदीप सरांसारख्या अनेक अशा शिक्षकांना, तज्ज्ञांना सोबत घेऊन बसून कितीतरी वेळ त्याच्यावर घालवतो. आमचे हे सगळे जे अधिकारी आहेत ते तासनतास त्याच्यावर चर्चा, परिसंवाद त्याच्यावर होतात. एका एका वाक्यासाठी, एका एका शब्दांसाठी किती बदल केले जातात, किती त्याच्यावर प्रयत्न केले जातात. तर त्या प्रयत्नांचं चीज हे तेव्हा होणार आहे की जेव्हा ते मुलांकडून वापरलं जाणार आहे, शिक्षकांकडून ते वापरलं जाणार आहे, तेव्हा खऱ्या अर्थानं त्या परिश्रमाचं चीज होणार आहे असं मला वाटतं. तर शिक्षक सक्षमीकरणाबद्दल आपण विचारलं. ही तर कायम सतत चालणारी प्रक्रिया आहे शिक्षक सक्षमीकरण ही. आणि SCRT ही राज्याची अकॅडमिक संस्था आहे, शिखर संस्था आहे त्यासाठीची. त्याच्यामुळे त्याच्यावर सातत्याने हा प्रयत्न केलाच जातो. आता NEPमध्ये तर शिक्षकांसाठी 50 तासाची CPDचं मुख्य टास्क आहे सार्थकमध्ये दिलेलं, तर त्याच्यावरही काम सुरू आहे. आणि निपुण भारतच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर आपण FL जसं आता सांगितलं की हे वर्गात नेमकं काय करायचं आहे, निपुण भारत साध्य करायचं म्हणजे काय करायचं, मग इतके दिवस नाही झालं ते 26-27पर्यंत कसं होईल, हे जे काही सगळे प्रश्न आहेत. तर आणि निपुण भारतचे एलोज लर्निंग आउटकम्स पोहोचवाय, आता आम्ही ते ट्रान्सलेट करून शाळांपर्यंत पोहोचवले, परंतु नेमकं त्याच्यावर वर्गात काय काम करायचं, किंवा जसं आता रमेश पानसे सर म्हणाले की जोपर्यंत शिकवणं बदलणार नाही आहे, म्हणजे हे किती जरी मिशन आले, किती जरी वेगवेगळे करिक्युलम आले, काय आले, परंतु जोपर्यंत क्लासरूम प्रोसेसेसमध्ये त्याचं परिवर्तन होत नाही तोपर्यंत हे बदल आपल्याला दिसणार नाही आहेत. आणि म्हणून आम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शिक्षकांसाठी पण असं टीचर गाईडबुक केलं पाहिजे. शिक्षकांना कळलं पाहिजे की नेमकं निपुण भारत करायचे म्हणजे काय करायचं. तर यासाठी आमच्याकडे मराठी, गणित, इंग्रजी, उर्दू या सर्व विभागांनी शिक्षकांसाठी अशी गाईडबुक्स तयार केलेली आहेत. ती आता यावर्षी शिक्षकांपर्यंत जातील. त्यामुळे हा एक शिक्षक सक्षमीकरणाचा खूप मोठा भाग आहे. आणि त्याचबरोबर ज्या ज्यावेळी असे वेगवेगळे प्रशिक्षणं येतात किंवा वेगळा उपक्रम, जसं मी विद्याप्रवेश म्हटलं, तो विद्याप्रवेश नेमका 3 महिने नेमकं काय करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही शिक्षकांचं उद्बोधन घेतलेलं आहे. पहिलं पाऊलचं असेल, किंवा निपुण भारत अध्ययन सर्वेक्षण जे केलं गेलं मध्ये इयत्ता 2री ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं, त्याच्यासाठी सुद्धा आपण त्याचं टूल तयार केलं गेलं प्रत्येक विषयाचं. आणि ते कसं वापरावं, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची टेस्ट घ्यावी, यासाठी पण आपण शिक्षकांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण, हे तर आपण सर्वांनी ऐकलं असेल की त्याचे 12 मॉड्यूल्स होते या निपुण भारतसाठी, FLNसाठी. ते सर्व शिक्षकांनी केलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की थोडंसं ऑनलाईन ट्रेनिंगमधले जे काही प्लस मायनस पॉईंट्स आहेत, परंतु तरीही ते खूप चांगले मॉड्यूल्स होते आणि ते आपण गेल्या एप्रिल अखेर ते पूर्ण करण्याचं टार्गेट होतं आणि ते शिक्षकांनी केलेलं आहे. पण त्यानंतरचा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की हे शिक्षक सक्षमीकरण किंवा मेंटॉर पूल क्रिएशन करणं खूप गरजेचं आहे निपुण भारतसाठी. प्रत्येक शिक्षकाला जेव्हा वाटतं, जसं आत्ता सर म्हणाले की फक्त ग्रामीण शहरी असं काय त्याच्यामध्ये भेद करण्याचं कारण नाही आहे, परंतु जर NEPचं धोरण असेल, निपुण भारतमधल्या संकल्पना असतील, त्या समजावून घ्यायच्या आहेत की जसं ते म्हणाले की प्रत्येक शिक्षकाला आपल्या वर्गाचा रिझल्ट चांगलाच यावा, प्रत्येक आपलं मूल हे त्याला वाचायला आलं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे, पण नेमकं त्यासाठी काय करायचं, यासाठीची त्याला जी मदत आहे, जो सपोर्ट आहे, तो त्याला मिळायला हवा. यासाठी आम्ही निपुण मित्र ही एक संकल्पना आम्ही सुरू केलेली आहे. आणि त्यासाठी प्रत्येक केंद्रातून 5 असे निपुण मित्र आपण आयडेंटिफाय केलेले आहेत. आणि या निपुण मित्रांसाठी त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग झाली पाहिजे, यासाठीचं त्याचं मॉड्यूल तयार करणं आणि त्याचं ट्रेनिंग घेणं हे आत्ता इन प्रोसेस आहे. त्यामुळे या पद्धतीनं आपण शिक्षण सक्षमीकरणासाठीची योजना आपली तयार आहे. थँक्यू सो मच मॅम. आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, त्यामुळे मी एक शेवटचा प्रश्न विचारीन जो माझ्या मते तुम्ही तिघांनीही उत्तर दिलं तर खूप छान राहील. त्यानंतर आपण थोडंसं ऑडियन्स इंटरॅक्शनही करू. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज ते पास करा. आनंद आणि इतर टीम मेंबर्स आहेत बाजूला. ओके, एक मॅम अश्विनी मॅम तुमच्यापासून आपण सुरू करू. एक मला असं वाटतं की आपण डेफिनेटली डिस्कस करतो आहे शिक्षक सक्षमीकरण किंवा ओव्हरऑल सिस्टमिक लेवलला आपण काय करायला पाहिजे, पण माझ्या मते एक खूप महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जोपर्यंत कम्युनिटी एम्पॉवर होत नाही, जोपर्यंत निपुण भारत म्हणा किंवा FLN मिशन म्हणा किंवा आपलं
जे काही प्रयत्न सुरू आहेत ते पूर्ण गाव उचलून धरत नाही, त्याच्यात ती लोक सहभाग होत नाही, तोपर्यंत माझ्या मते ते सस्टेनेबल किंवा तेवढं स्ट्रॉंगली पुढे जाणार नाही. तर त्यासाठी मला तुमच्या तिघांचेही पॉईंट ऑफ व्ह्यू ऐकायला आवडतील. अगदी थोडक्यात जर तुम्ही सांगितलं, एक मॅम, की तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे हे निपुण चळवळ अगदी एकदम तयार करण्यासाठी. सर तुम्ही तेच जर थोडं शिक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगितलं की शिक्षक चळवळ करण्यासाठी काय करावं लागेल. आणि मॅम तुम्ही तेच जर तुमचे काही रेकमेंडेशन्स असतील पूर्ण इकोसिस्टमला, म्हणजे फक्त पालक नाही, फक्त शिक्षक नाही, तर स्वयंसेवी संस्थाही इथे आहेत, ह्या सगळ्यांना तुम्हाला शेवटी जर काही सांगायचं असेल तर ते ऐकायला आवडेल. तर असा हा प्रश्न तिघांसाठी आहे. खरं तर निपुण भारतची सुरुवात झाल्यानंतर टार्गेट सेट झाली, आमची झाली, जिल्ह्याची पण झाली, आणि त्यामध्ये एक माता पालक गट जो आहे त्याचं पण आपण सगळीकडे तयार केले प्रत्येक शाळेमध्ये, आणि त्या व्हिडिओज येत होते राज्यातून, ते आपण त्या गटाला देत होतो. पण ते देताना मला असं लक्षात आलं की बऱ्याचशा यातल्या ज्या करून घ्यायच्या ॲक्टिव्हिटी होतात याचं म्हणजे माता ज्या होतात त्यांना त्याचं रिझनिंग माहिती नसायचं की ही घेतली तर माझ्या मुलाचं कुठे कशी वाढ होईल, याचा मेंदूचा कुठल्या भागावर परिणाम होतो, काय होतो. तर आम्ही आमच्या तालुक्यामध्ये स्पेशली सगळ्या बीटच्या मातांच्या मेळावे घेतले, 5 बीट आहेत, आणि त्या मेळाव्याला 2च टॉपिक डिस्कस केले फक्त, की मुलांची मेंदूची रचना आणि त्याचा जा होणारा अभ्यासावर किंवा त्याच्या वाढीवर होणारा परिणाम, आणि वाचन हे कसं घ्यायचं सुरुवातीपासूनचं. तर या 2 गोष्टींमध्ये म्हणजे अतिशय उत्स्फूर्त प्रतिक्रिया अशा आल्या. इथे कुलकर्णी सर आहेत, ते स्वतः त्या कार्यशाळांमध्ये ते की आम्ही नुसते व्हिडिओ बघत होतो पण याचा मुलांच्या मेंदूवर काय परिणाम होतो आणि त्याचं महत्त्व काय आहे हे जसं जसं त्यांना समजत गेलं तसे त्याचे रिस्पॉन्सेस खूप चांगले आले. जर आपल्याला ही चळवळ बनवायची असेल निपुण, तर ज्या माता पालक गट आपण जे तयार केले त्याचं नुसतंच रजिस्ट्रेशन आणि व्हिडिओ किती बघितलेत हे न राहता आपण आत्ता जशी कॉन्फरन्स घेतोय तशी बीट पातळीवर त्यांनी आत्तापर्यंत काय केलं आणि त्या व्हिडिओजमध्ये त्यांनी जे गट तयार केले त्या मुलांना बोलवून त्यांना काय वाटलं की सगळ्यात जास्त चांगला बदल कशामुळे झाला, हा व्हिडिओ बघून मला काय समजलं, अशा छोट्या छोट्या लेवलला तालुका पातळीवर, बीट पातळीवर, केंद्र पातळीवर आपण कॉन्फरन्स घेतल्या पाहिजेत आणि त्याचं सशक्तीकरण म्हणजे त्यांचं सक्षमीकरण पण केलं पाहिजे. आणि जे आपण त्यांना देतोय मटेरियल त्याचं लॉजिक पण तेव्हा सांगितलं पाहिजे की याचा परिणाम कशावर होणार आहे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर ही नक्कीच चळवळ बनेल. म्हणजे आम्ही प्लॅन केलं होतं पण काही नाही जमलं, पण करू बहुतेक मेपर्यंत की आमचे मेळावे झालेत. मेळाव्यामध्ये नुसतेच व्हिडिओ नाही तर तेच म्हटलं की मेंदूची रचना त्याच्यावर बोललो, त्यांनाही बोलायची संधी दिली. आता त्यांनी काय त्याच्यावर काम केलं, रिझल्ट काय आले त्याच्यावर कदाचित घेऊ आम्ही एप्रिल एंडपर्यंत मेळावे. शुअर. थँक्यू मॅम. संदीप सर. अगदीच आहे. निपुण जर सक्सेस करायचं असेल तर मॅडम जसं म्हणाल्यात की शिक्षकांच्या सक्षमीकरणाची नितांत गरज आहे. केवळ पदविका आहेत आमच्या हातामध्ये म्हणून आम्ही तितक्या सक्षमपणानं ही प्रक्रिया पुढे घेऊन जाऊ अशी काही शक्यता अजिबात नाही. याचं कारण की गेल्या काही वर्ष ज्या पद्धतीनं माणसाच्या वेगवेगळी संशोधनं येत आहेत आणि मेंदूच्या प्रक्रियेमधलं आपण काही समजावून घेतो आहे. म्हणजे पानसे सरांचं पुस्तक वाचल्यावर कळालं की मेंदूचा आपला डेव्हलपमेंटचा भाग जो आहे तो शिक्षणाच्या प्रक्रियेशी जोडलेला असतो, तो कसं पुढे जातो. आम्ही जेव्हा SCRTच्या सोबत काम करत होतो तेव्हा निमकर सर सांगत होते की भाषा आणि गणिताच्या प्रक्रियेत मुलं कसे पुढे जातात. हा अवेअरनेस यायला खूप कालावधी आमचाही गेला. तर मला वाटतं की जोपर्यंत आपण शिक्षकांमध्ये अशा प्रकारची मुव्हमेंट उभी करत नाहीत की खूप सोपं आहे, फक्त वेगळ्या पद्धतीनं पुढे जाऊन काम करायची गरज आहे. अशा प्रकारची एक सक्षमीकरणाची प्रक्रिया आणि ती सातत्यानं केली गेली पाहिजेत. वर्षाच्या आरंभी आम्ही ट्रेनिंग दिलं, 3 दिवसात प्रशिक्षण झालं म्हणजे ते पुढे जातील असं नव्हे. तर त्यासाठीचं पुन्हा एक मधला जो बॅकअप असतो की मी वर्गात जाऊन काही काम केलं आणि मला काही अडचणी आल्या तर मी कुणाला विचारलं पाहिजे की मला ही अडचण आली, तर ती निराकरणाची व्यवस्था आपल्याकडे सतत असली पाहिजेत. दुर्दैवानं आपल्या सिस्टीममध्ये प्रशिक्षण झाल्यानंतर मध्ये समस्या आल्यावर त्याची उत्तरं शोधण्यासाठी जी व्यवस्था असावी लागते ती नाही आपल्याकडे, तर ती असावी लागेल. दुसरा मुद्दा मॅडम म्हणाल तसं की पालकांच्या सोबत शिक्षकांचं कम्युनिकेशन खूप चांगलं असलेलं आणि असतंही, तो काही भाग नाही आहे. परंतु आदिवासी डोंगराळ हा भाग जो आहे इथे मात्र पालकांच्या आणखी वेगळ्या समस्या आहे. तिथे त्यासाठी आपल्याला SCRT म्हणून काही वेगळं काही काम करावं लागेल. शेवटी एक स्टेट पॉलिसी म्हणून जरी आपली भूमिका असली तर या भागामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये विशेषतः ज्या भागात स्थलांतर मोठ्या प्रमाणावरती आहेत अशा ठिकाणी काही वेगळ्या भूमिका घेऊन काही काम करावं लागेल आणि तेही शिक्षकांच्या मदतीने करावं लागेल. तर अशा स्वरूपाची एक सक्षम व्यवस्था
शिक्षकांच्या प्रशिक्षणाची आपण करू शकलो तर मला वाटतं अधिक चांगली गोष्ट होऊ शकेल. आणि दुसरी जी गोष्ट की शिक्षकांसाठी एक प्रेरणादायी वातावरण निर्माण करणं, की सतत तेच काम करून कंटाळलेला हा भाग जरी वेगळा असला तरी दिवसभरामध्ये अकॅडमिक जो भाग आहे आपल्या सिस्टीमचा मॅडम, तो सकाळी 10 वाजता शाळेत आलेल्या शिक्षकाला 4 वाजेपर्यंत फक्त अध्यापनात गुंतवून ठेवलं तर खूप चांगलं काम घडेल. पण 10 वाजता मला मेसेज आला की ऑनलाईन डेटा भरायचा आहे, तर मी 1 तास जरी डेटा भरायला गेलो तर दिवसभर काम नाही करू शकत. ती शेवटी मुलाच्या मेंदू जेव्हा विचार केला जातो ना, तेव्हा शिक्षकाच्या मेंदूचा विचार करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर मला सकाळी 10लाच मेसेज येतो की आता तात्काळ डेटा भरायचा आहे, तुम्ही ऑनलाईन भरा, तर मी गुंतून जातो त्याच्यामध्ये आणि माझी वर्गातली मानसिकता खराब होते. शेवटी माणूस म्हणजे असं यंत्र नाही मेंदूत की हे स्विच ऑफ, आता अध्यापन, मग स्विच ऑफ, मग आता शेलाई पोषणार, असं होऊ नाही शकत. तर त्याच्या मानसिकतासुद्धा जपण्याची गरज आहे. जोपर्यंत शिक्षकांच्या मानसिकतेवर आपण काम नाही करू शकणार, त्याच्या सक्षमतेवर काम करू शकणार नाही, तोपर्यंत निपुणची चळवळ मोहीम म्हणून आपल्याला पुढे घेऊन जाता येणार नाही. थँक्यू सर, थँक्यू फॉर पुटिंग फॉरवर्ड दॅट पॉईंट. अश्विनी मॅडम, हां. खरं तर ते डेटा भरणं किंवा ह्या खूप गोष्टी जरी असल्या तरी आपण आपल्याकडचा वेळ मॅक्झिमम शिक्षकांना व्यवस्थापनाची गरज आहे असं वाटतं. आणि सरांनी जो आदिवासी ट्रायबलचा मुद्दा काढला, तर मी बामरागडात 3.5 वर्ष काम केले म्हणून सांगते की तिथे असं वेगळं किंवा काय खूप असं नाही, पण त्यांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टी केल्या. तर साधी गोष्ट असते की वॉल कंपाऊंड शाळेला नव्हतं, तर तिथे गावामध्ये आम्ही सांगितलं की वॉल कंपाऊंड नाही आहे, तर उलटं आपल्यापेक्षा तिथे सजगता जास्त जाणवायची मला. प्रत्येक गावानी मीटिंगमध्ये रूल केला, प्रत्येकाने आपापल्या घरून बांबू घेऊन यायचा. जो शाळेत मुलगा असो नाही तर नसो, त्यानं बांबू घेऊन यायचा, जो आणणार नाही त्यानं 10-15 रुपये ग्रामपंचायतीला द्यायचे आणि सगळे गाव मिळून वॉल कंपाऊंड तयार करतं. म्हणजे असे खूप म्हणजे असं नाही आहे की तिथे जास्त गरज आहे, तिथे गरज आहे पण ती त्या भाषेची, लोकल भाषेची, पुस्तकाची. पण आपल्या एका हाकेला 100 लोक येऊन सहज काम उभं करतात. फक्त गरज असते ती त्यांना हे करायची. थँक्यू. एकदा जस्ट आपण मॅडमचा पॉईंट ऑफ व्ह्यू एकदा घेऊया सर. मॅडम जे म्हणाल्यात ना त्याच मुद्द्याला मी फक्त पुढे सांगतोय. माझी भूमिका तीच आहे तुमच्या मताशी. आम्ही शेवटी मी पुण्यातून रिसोर्सपासून म्हणजे अकोल्यात जाणं आणि आदिवासी भागात बोलणं, तर ते नाही त्या पालकांच्या मनाला पडत. तिथलाच एक रिसोर्सपासून चांगला उत्तम करू, ती भाषा, ते नातं जे असतं ना, त्या दृष्टीनेच मी भूमिका केली. मी अशी भूमिका नाही की ती वेगळं काही करावं, ते करावं पण ते भाषेच्या अनुषंगानं, तिथल्या अनुभवाच्या अनुषंगानं मान्य व्हावी. ओके, ग्रेट, थँक्यू. आय थिंक हे बॅक अँड फोर्थ खूप गरजेचं आहे. हे इथे काही मला असं वाटतं की हे एकमेकांचं थॉट प्रोसेस पुश करणं, एकमेकांचे पर्स्पेक्टिव्स पुश करणं, ह्याच्यावरती डायलॉग होणं खूप गरजेचं आहे. दिस इज नॉट अ बॅड थिंग एट ऑल. दिस इज समथिंग दॅट नीड्स टू हॅपन. आणि ह्याच्यामुळेच आय थिंक आपलं ओव्हरऑल विचार करण्याचे जे होरायझन असतं ते सगळ्यांचंच ह्याच्याने थोडं वाईडन होतं. त्यामुळे थँक्यू सो मच दोघांनीही. तुम्ही खूप चांगले मुद्दे मांडले, संदीप सर, अश्विनी मॅडम. एक शेवटचं मॅम तुमच्याकडून ऐकायला आवडेल की ओव्हरऑल तोच प्रश्न आहे की एक निपुण चळवळ करण्यासाठी काय करता येईल. त्यानंतर 2 प्रश्न आहेत आपल्याकडे, पण कदाचित वेळ नाही आहे त्यासाठी, तर मी फक्त ते वाचीन आणि आय वुड रिक्वेस्ट यू टू प्लीज discuss those questions during the tea break with the panelists. Yeah, but I will read those questions out loud. Thank you. आत्ताच संदीप सर आणि अश्विनी मॅडम यांनी दोघांनीही निपुण भारत ही लोकचळवळ व्हावी यासाठी काय करावं लागेल, शिक्षकांची बाजू, शिक्षकांना काय हवं आहे, शिक्षकांची काय गरज आहे, हे संदीप सर सांगतायत. आणि एक BO म्हणून, गट शिक्षणाधिकारी म्हणून इथल्या इथे आपल्याला उत्तरं मिळत आहेत की काय केलं तर काय होईल. त्याच्यामुळे हे खूप छान कॉम्बिनेशन झालं असं मला वाटतं. तर खरोखरच निपुण भारत ही लोकचळवळ झाली पाहिजे आणि ती कशी होईल, आणि निपुण भारतच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये सुद्धा खास ही स्वतंत्र प्रकरणं आहेत त्याच्यावर की पालकांनी काय करावं, SMCनी काय त्याची काय भूमिका असली पाहिजे. आणि आम्हीसुद्धा SITमधून समता विभागाने शाळा व्यवस्थापन समितीसाठी जी मार्गदर्शक पुस्तिका आणि घडीपत्रिका काढलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा निपुण भारत हे फोकस केलेलं आहे की हे पालकांना कळलं पाहिजे की निपुण भारत म्हणजे नेमकं काय आणि माझ्या मुलाला नेमकं काय आलं पाहिजे. त्याचबरोबर पोस्टर्ससुद्धा आम्ही तयार केलेले आहेत की जी जेव्हा शाळेवर दर्शनी भागामध्ये लागतील तर तेव्हाही ते पालकांना कळणार आहे की नेमकं काय येणं अपेक्षित आहे माझ्या मुलाला आणि काय येत नाही आहे. तर जसं सांगितलं की माता पालकांचा उल्लेख केला मॅडमनी, तर तीही खूप चांगली चळवळ सुरू आहे. परंतु त्याचबरोबर जसं काही ठिकाणी किंवा काही पालकांबाबत आपण इतक्या अपेक्षा नाही व्यक्त करू शकणार. मॅडमने जे सांगितलं ते बाकी इन्फ्रास्ट्रक्चर आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पालक नक्की कॉन्ट्रीब्यूट करू शकतील, परंतु अकॅडमिक बाबतीत तेवढे सगळेच
पालक त्या पद्धतीने सक्षम असतील असे नाही. त्यामुळं पालकांकडून जास्त अपेक्षा पण करण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती भूमिका ही शिक्षकांची आणि पर्यवेक्षण यंत्रणेची अधिक असणार आहे. आणि जे काही आपण देत आहोत, करत आहोत, त्याचं योग्य मॉनिटरिंग करणं, त्याचा आढावा घेणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे वारंवार दिलं खूप जात आहे, परंतु त्याच्यावर होतंय काय, प्रोसेस काय केली जाते हे याचा कोणी विचार केला जात नाही, किंवा ते पाहिलं जात नाही, ते विचारलं जात नाही. आणि म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा, आणि तो मला इथे बोलणं पण खूप गरजेचं वाटते, आणि अधिकाधिक संख्येने लोक मला वाटते इथं स्वयंसेवी संस्थांचे आहेत की जे निपुण भारत FLNवर खूप चांगलं काम वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळे लोक काम करत आहेत. आणि SCRTशी त्यांचा खूप जवळचा सगळ्यांचा संबंध आहे. आणि या सगळ्यांमध्ये आम्हा सर्वांना तुमचं कॉन्ट्रीब्युशन, तुमचा सपोर्ट नक्कीच हवा आहे. परंतु तो अधिक चांगला होण्यासाठी काय करावं लागेल याच्यावर खरोखर विचार करण्याची वेळ आली आहे. कारण खूप गोष्टी ह्या पॅरलल होत आहेत, त्याचंच म्हणजे डुप्लिकेशन खूप होतं आहे. आणि जे आता संदीप सरांची जी म्हणजे व्यथा आहे, खंत आहे, की ही आहे की ते एक खूप वेगवेगळ्या गोष्टींमधून वेगवेगळ्या पातळ्यांवरून त्या गोष्टी येत राहतात आणि त्याच गोष्टी करायला लागतात. आणि जर हे होऊ द्यायचं नसेल, जसं म्हणतात टू मेनी कुक्स स्पॉइल द करी, तसं होतं की काय. आणि म्हणून स्टेटची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला आवश्यक आहे. तुमची एक्सपर्टी जी आहे त्याचा उपयोग कसा करता येईल. प्रत्येकजण खूप चांगलं काम सगळ्यांचं सुरू आहे, परंतु ते आणि म्हणून SRT स्तरावर आम्ही आपल्याला सगळ्यांना बोलावून आपल्या सगळ्यांचे जे काही प्रपोजल्स असतील ते पाहण्याची व्यवस्था यासाठीच केलेली आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे स्वयंसेवी संस्था ज्या काम करतात, तरी आपण सगळेजण डाएट, त्यानंतर तिथले CO या सगळ्यांशी कम्युनिकेशनमध्ये राहूनच आपण सगळेजण काम करत असता. परंतु तरीही काही ठिकाणी काही पॅरलल गोष्टी होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि निपुण भारतसाठी शेवटी सगळ्यांचं उद्दिष्ट जर आपलं एकच आहे की आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील मुलं ही निपुण व्हावीत, ही चांगल्या पद्धतीनं त्यांचा जो काही लाईफलाँग त्यांचं जे एज्युकेशन आहे ते गुणवत्तापूर्ण व्हावं, यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि शासनासोबत तुम्ही सगळेजण आलात तर त्याचा नक्कीच आम्हाला फायदाच होणार आहे. परंतु फक्त त्याची पद्धत जी आहे ती थोडीशी आपण शास्त्रशुद्ध ठेवूया, एकत्र येऊया आणि एकमेकांसोबत बोलून संवाद साधून आपल्याला नेमकं कसं पुढं जायचं आहे, कोणत्या NGOचा, कोणत्या स्वयंसेवी संस्थांचा कोणत्या कॉम्पोनंटमध्ये फायदा होईल, आम्हाला उपयोग होईल, सपोर्ट होईल, असा विचार करून जर एक राज्याचा प्लॅन म्हणून तो पूर्ण खाली शाळेपर्यंत गेला तर त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होईल, की ज्यामुळे मग शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना तो विनाकारण ताण वाटणार नाही. किंवा हे खूप लोडिंग सगळं होतं आहे की एकाच वेळी SRT काही सांगते आहे, डाएट काही सांगते, BO काही सांगतायत, वेगळे आणखी काही उपक्रम सुरू आहेत. म्हणजे हे सगळं जे आहे ना, हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल आणि एक सूत्रीपणा आपल्याला याच्यामध्ये आवश्यक आहे, एवढीच तुम्हा सगळ्यांकडून अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं आपण काम करूया आणि मग निपुण भारत ही नक्कीच लोक चळवळ होईल. आणि आपलं जे सगळ्यांचं ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी तुम्हा सर्वांची मदत ही नक्कीच आवश्यक आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. आय थिंक खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सांगितलं. आणि एक कुठेतरी देर इज अ रे ऑफ होप, की जे तुम्ही म्हणालात की एफर्ट्स खूप सारे लोक करत आहेत. गरज ह्याची आहे की त्या एफर्ट्समध्ये कोहरन्स असलं पाहिजे. ते सगळे एफर्ट्स एकमेकांवरती बिल्ड झाले पाहिजे, रॅदर दॅन देर इज पॅरलल सिस्टम्स विच आर बिंग क्रिएटेड. अँड द सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट मॅम दॅट यू सेड वॉज की अकाउंटेबिलिटी आणि मोटिवेशन नीड्स टू गो हँड इन हँड. It can't be just one thing that actually takes the system ahead in a sustainable manner. Thank you so much ma'am. काही प्रश्न आहेत ते मी जस्ट वाचतो, त्यांची उत्तरं ऑलरेडी इकडे झालेली आहेत माझ्या मते, पण तरीसुद्धा आपण प्लीज वेळ मिळाला तर बाहेर बोलूया. पहिला मयूर खैरे यांनी सांगितलेलं आहे की फर्स्टली आय रिअली वॉन्ट टू अप्रिशिएट द सिस्टम फॉर द एफर्ट्स दे आर मेकिंग. And how can community be involved in the process of actually making education as a key priority, and what cultural changes are needed in the system. कल्चरच्या दृष्टिकोनातून सर तुम्ही जे म्हणालात ते आपल्याला काय करता येईल. दुसरा एक प्रश्न असा आहे की स्टेट लेवलला पॅरेंट्सला ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी काय प्रयत्न केलेले आहेत. तर स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट किंवा ब्लॉक मॅम डेफिनेटली कॅन आन्सर दॅट. आणि लास्ट आहे की FLN राबवण्यासाठी खाजगी संस्था पुढे यायला मदत करायला तयार आहेत, तर त्यासाठी आपण प्रक्रिया सोपी कशी करू शकाल. त्याचं उत्तर थोडक्यात तुम्ही मॅम इथे दिलेलंच आहे. त्यामुळे प्लीज ह्याच्यावरती बाहेर पण तुम्ही चर्चा करा. आपण टी ब्रेकसाठी आता थांबणार आहोत. बट वन्स अगेन थँक्स अ लॉट ऑल 3 ऑफ देम. लेट्स गिव्ह अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर दिस पॅनलिस्ट. थँक्यू साई.
I would like to request Sai to please hand over a token of appreciation to all the panelists.